नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, आज मी इथं तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचं रेसिपी घेऊन आलेली नाही आहे. तर इथे हा जो नॉनस्टिक तवा आहे, हा नॉनस्टिक तवा घरी कसा क्लीन करावा असा यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता हा जो नॉनस्टिक तवा आहे तो बघा किती खराब झालेला आहे. कारण आपण याच्यावर बघा डोसे बनवतो, पराठे बनवतो, दशम्या बनवतो आणि तेल लावतो. त्या तेलामुळे पूर्ण ते तेल आहे तेलाचा पूर्ण थर त्या तव्यावर बसलेला आहे. बॅक साईडने पण बघा असंच झालेलं आहे. तर आता हा तवा आपला अगदी घरच्या घरीच घरगुती पद्धतीने आणि घरातल्या वस्तू वापरून पूर्णपणे क्लीन करायचं आहे. अगदी नव्यासारखा कसा करतात मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. सर्वात आधी आपण हा जो तवा आहे तो तवा गॅसवर तापायला ठेवूया. तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे अगदी लेयर तिथं त्या तेलाची लेयर इथं साचलेली आहे. हे बघा, आपल्याला ही पूर्ण लेयर काढायची आहे. पण लेयर काढताना जर आपण अगदी सुरीने किंवा सराट्याने काढायला गेलो तर ही जी तवा आहे त्या तव्यावरची जी कोटिंग आहे ती कोटिंग खराब होऊ शकते किंवा त्याच्यावर क्रॅशेस पडू शकतात. त्याकरता बघा मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे की कशा प्रकारे आपण हा तवा क्लीन करायचा. आधी याला छान तपू देऊया. तवा छान तपलेला आहे. आता त्याच्यावर जे तेल आहे ते तेलही जळायला सुरुवात झालेली आहे. आता या तव्याच्या साईडला आपण मीठ टाकूया. अगदी कोपऱ्याने आपल्याला याच्या बाजूला मीठ टाकायचं आहे. आणि हे मीठ टाकून आपला तव्यावर तवा क्लीन करायचा आहे. तवा क्लीन करताना बघा स्टीलचा चमचा वगैरे न घेता आपण इथं लाकडी किंवा प्लास्टिकचा चमचा घेऊया. आता हळू आपण बघा इथे मी प्लास्टिकचा चमचा घेतलेला आहे. याला क्लीन करायचं कारण तवाही टाकलेला आहे आणि मीठही त्याच्यावर छान टाकलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की त्याची काळा होता चाललेला आहे. म्हणजे त्यावरची लेअर आहे ती लेअर कमी होत चाललेली आहे. तवा कमी होत चाललेला आहे. अशा प्रकारे ह्याला कोपऱ्याने आधी मसाले घासून घेऊया. हे बघा, हे तव्याची हंडा तुम्ही बघू शकता किती काळं झालेलं आहे. त्याच्यावर पूर्ण तेलाचा थर जमा झालेला आहे. बघा, हा बघा आपण हा तेलाचा थर अगदी सहजतेने तो पूर्ण तपल्यावर काढू शकतो. चमच्याच्या बॅक साईडने मी याला पुरत आहे. बघा त्याच्यावर किती थिक अशी लेअर चिकट अशी लेअर जमा झालेली आहे. बघा, हे हँडलचे कोपरे आपण सुरीच्या कॉर्नरने साफ करूया. हा वरची जी लेअर आहे इथं आपण सुरीच्या साहाय्याने क्लीन करू शकतो. तुम्ही बघू शकता मीठ पूर्णपणे काळा झालेला आहे. आता आपण याच्यावरनं बाजूला करून घेऊया म्हणजे हा तवा आधी पूर्ण क्लीन करून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता तवा बऱ्याच क्वांटिटीमध्ये आता क्लीन झालेला आहे. हे बघा, इथं पण बऱ्याच त्याचं जे तेल आहे ते आणि त्याची जी लेअर आहे ती थिक लेअर पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे. आता आपण परत तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि मध्ये आपल्याला हे मीठ स्प्रेड करायचं आहे कारण मधला भाग आपला थोडा क्लीन करायचा बाकी राहिलेला आहे. आता ही जी मीठ आहे ते मधल्या भागामध्येच आपल्याला अशा प्रकारे हलवत जायचं आहे. म्हणजे मध्ये जे तेलाची लेअर तयार झालेली आहे थिकनेस ते हे मीठ ऑब्झर्व करून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता मध्ये टाकलेलं जे मीठ आहे ते मीठ अगदी काळं झालेलं आहे. मधला पार्ट आपला क्लीन झालेला आहे. आता तवा पूर्णपणे क्लीन करून घेऊया. तव्याला मी टिश्यू पेपरने छान पुसून घेतलेला आहे.
तुम्ही बघू शकता बऱ्याच क्वांटिटीमध्ये तवा आपला क्लीन झालेला आहे. आता परत तव्याला मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यात पाणी ॲड करूया. पाण्याला छान गरम होऊ देऊ. तवा तपलेला असल्यामुळे पाणी गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करूया. त्यात बेकिंग सोडा ॲड करूया. त्यात राहिलेला जो चिकटपणा आहे तो याच्याने रिमूव्ह होऊन जाईल. यात आता 2 ते 3 थेंब लिंबाची ॲड करूया. तुमच्याकडे लिंबू नसेल तुम्ही व्हिनेगारही ॲड करू शकता. पाणी पूर्णपणे वाफ झालेलं आहे. आता याला आपण लिंबाच्या फुलीने क्लीन करूया. गरम असल्यामुळे आपल्याला चटका लागला याच्याकरता मी लिंबू सुरीला लावून त्या फुलीने आपण हे तवा क्लीन करून घेऊया. अगदी घुसून छान याला क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे जो ऑइलीपणा आहे तो ऑइलीपणा आहे याच्यामधला निघून जाईल. आता हा जो मागचा पार्ट आहे तव्याचा ही लेअर तुम्ही बघू शकता बघा की तेलामुळेच ही लेअर जमा झालेली आहे. आता ही लेअर तुम्ही इझिली सुरीच्या साहाय्याने रिमूव्ह करू शकता. हे बघा हे म्हणजे किती ऑइली आज चिकट झालेलं आहे. अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे कोरून याचं कोर आहे ती रिमूव्ह करायची आहे. सुरीच्या साहाय्याने रिमूव्ह करून घ्यायची आहे. बॅक साईडला बघा इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर याच्यावर लिंबू मी फिरवत आहे. लिंबू फिरवल्यानंतर आता ही जी आहे बॅक साईडची आपल्याला लोखंडी घासलेले साबण लावून घासून घ्यायची आहे. बघू शकता त्याचा जो ब्लॅकपणा काळपटपणा तो रिमूव्ह होत आहे. इथे मी तव्यालाही साबणला लिक्विड लावून साध्या स्क्रबरने घासून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली तव्याची लेअर पूर्णपणे निघालेली आहे. हे बघा हँडलही क्लीन झालेला आहे. तुम्ही बॅक साईडने बघू शकता आपला तवा बऱ्यापैकी निघालेला आहे. हँडलही क्लीन झालेला आहे. आता परत एक दोनदा घासल्यानंतर हे जो काळपटपणा आहे तो काळपटपणाही पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल. बघा तुम्हाला माझी जर ट्रिक आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांनी माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. बाय.